Hello friends, welcome to Yummy Tummy. Today's recipe is chicken roll. चिकन रोलसाठी लागणारं साहित्य बोनलेस चिकन हाफ के जी मैदा, त्याच्यामध्ये 2 ते 3 स्पून मी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे, सॉल्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, हल्दी पावडर, चिली पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, ब्लॅक पेपर पावडर, ऑइल, कर्ड, दही, लेमन, मिओनिज, केचप, शेजवान चटणी. आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी आपण त्यात मीठ ॲड करूया चवीनुसार. चिली पावडर, तिखट, ते पण टेस्ट प्रमाणेच. हल्दी पावडर हाफ स्पून असेल, ब्लॅक पेपर पण टेस्टसाठीच आहे. जर चिली पावडर जास्ती घालत असाल तर ब्लॅक पेपर तुम्ही कमी ॲड केली तर चालेल. जिरा पावडर, धणे पावडर, आता त्याच्यात आपण जिंजर गार्लिक पेस्ट 1 ते 1.5 चमचा, दही हे हंकड आहे, म्हणजे ह्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि जे ॲक्च्युअल कर्ड येतो ते यूज केले त्याच्यात. नंतर अर्धा लेमन ज्यूस स्क्वीज केलं आहे. ते पण लेमन ज्यूस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर दही जास्त घेतलं तर लेमन ज्यूस तुम्ही हाफ किंवा 1 पण यूज करू शकता, तुमच्या टेस्टवरती आहे. आणि त्यात 1 चमचा मी तेल ॲड केलं आहे, म्हणजे चिकनमध्ये मॅरिनेट करताना तेल घातलं तर छान लागतं ते. आता आपण सगळे मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालेलं आहे आता, आणि साधारण 1 ते 2 तास आपण ह्याला मॅरिनेट करायला ठेवूया. आपलं चिकन मॅरिनेट करून झालंय. आता आपण पीठ मळून घेऊया. ह्याच्यासाठी तुम्हाला कंप्लीट फुल मैदा यूज करायचा आहे तसंही यूज करू शकता, किंवा हाफ मैदा हाफ गव्हाचं पीठ तसं यूज करू शकता. त्याच्यात मी मैदा घेतलेला आहे हाफ के जी, पण त्याच्यामध्ये मी 2 ते 3 स्पून गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. त्याचं थोडं मीठ ॲड करूया आपण. मिक्स करून छान मळून घेऊया. म्हणून झालं, त्यात थोडंसं तेल ॲड करूया आपण. आपलं पीठ रेडी आहे आणि हे पण आपण 1 तास जरा बाहेर ठेवूया, म्हणजे जरा छान फ्लफी होतील. तर आपलं हे मॅरिनेशन आणि पीठ मळून रेडी ठेवलेलं आहे. आता आपण चिकन मॅरिनेट जे करून ठेवलेले त्यात आपण शिजवून घेऊया. एका पॅनमध्ये मी 2 स्पून तेल ॲड केलं आहे. चिकन बराच वेळ मॅरिनेटसाठी करून ठेवल्यामुळे काय होतं, चिकन लवकर शिजतं. आता हे आपण जेव्हा ॲड करणार आपल्याला पाणी वगैरे काय घालायची गरज नाही आहे, कारण त्या चिकनला ऑटोमॅटिकली पाणी सुटतं. फ्राय करून घेऊया आपण असं. गॅस फास्ट आहे. आता गॅस स्लो ठेवूया आणि आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. बघा, चिकनला पाणी सुटलेलं आहे छान.
आता गॅस थोडा फास्ट करूया आणि सगळं ते पाणी आहे ते सुकवून घेऊया. आता हे तुम्ही तुमच्यावरती सुद्धा आहे. तुम्हाला थोडंसं वेट हवं असेल तर वेट करू शकता. मला हे ड्राय हवं होतं, माझ्या मुलांना असं ड्राय आवडतं म्हणून असं ड्राय केलेलं आहे. आता गॅस बंद करूया. चिकन फ्राय आपलं रेडी आहे. चिकन रोलसाठीच आपलं चिकन तर रेडी आहे. आता जो रोलचा जो बेस आहे तो आपण बनवून घेऊया. आपण पीठ मळून ठेवल्यामुळे काय झालं, ते छान फुललं आहे. आता आपण एक गोळा घेऊन आपण त्याची चपाती बनवून घेऊया. चपाती गोल लाटल्यावर आपण त्यात थोडंसं तेल लावूया आणि थोडंसं सुकं पीठ स्प्रिंकल करून आपण लच्छा पराठासारखं कसं करतो तसं एक स्लाइट फोल्ड देऊन आपण एक परत लाटून घेऊया त्याला. त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं रोलला थोडासा फ्लेकीनेस येतो आणि खाताना थोडं क्रिस्पीनेस पण लागतं. तर परत त्याला गोल बनवून घेऊया आपण असं. थोडं सुकं पीठ लावून परत आपण लाटून घेऊया. आता लाटून रेडी झाले. आता आपण त्याला छान शेकून घेऊया. गॅस फास्ट करूया आपण आता. चांगलं दोन्ही बाजूनी भाजून घेऊया म्हणजे कच्चापणा राहणार नाही. रोलचा बेस तर रेडी आहे आपला. आता आपण जे मेयोनेज, केचप आणि शेजवान चटणी घेतलेली ते आपण रोलवर लावणार आहोत. तर बेस म्हणून छान सगळीकडे स्प्रेड करून घेऊया. आता आपण चिकन फ्राय जे केलेलं आहे आपलं ते चिकन ऍड करूया. आणि इथे पण जे मोठे चंक्स कुठे वाटले ते तोडून तुम्ही ऍड करू शकता, कारण की हे लहान मुलं पण जरी आवडीने खाऊ शकतात. त्यांचे नखरे असतात मोठं पीस आलं त्याच्यामुळे थोडं श्रेड केलं असेल तर ते सुद्धा आवडीने खातात. चिकन पण आपले छान शिजले गेलेले आहे, सॉफ्ट एकदम. त्याच्यावरच आपण मेयोनेज टाकूया. आणि थोडं केचप. खूप इझी आणि सिम्पलेस्ट वे मध्ये आहे. आणि आता आपण त्याला फोल्ड करून घेऊया. आपले चिकन रोल रेडी आहे. आता तुम्ही वेगळं केचप, मेयोनेज बरोबर पण सर्व करून तुम्ही देऊ शकता. मी त्याला हाफ कट केले कारण एकदम फुल रोल असं खायला होणार नाही, खाताना सगळं पडेल ते. होप तुम्हाला सगळ्यांना माझी खूप इझी आणि सिम्पलेस्ट रेसिपी आवडली असेल. म्हणजे ही लहान मुलं सुद्धा आवडीने खाऊ शकतात. तुम्ही त्यांना टिफिनमध्ये पण देऊ शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग.